तर यानंतर आपण पुढच्या काही बातम्या जाणून घेऊयात। भाजप आणि मित्र पक्षांच्या खासदारांची संसद भवन परिसरामध्ये कार्यशाळा सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक मंत्री आणि खासदारांची या कार्यशाळेला उपस्थिती आहे। जीएसटी मधील सुधारणांबाबत मोदींचा या कार्यशाळेमध्ये गौरव केला जाणार आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पंजाब, हिमाचल प्रदेशच्या पूरग्रस्त भागाची देखील पाहणी करण्यासाठी जाणार आहेत। खासदारांच्या या कार्यशाळेमध्ये अनेक विषयांवर सत्राचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भाजप आणि मित्र पक्षांच्या या खासदारांना डिनरचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे संसद भवन परिसरामध्ये ही सगळ्या खासदारांची आता कार्यशाळा सुरू आहे। आणि यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सिटी 60 मधून। समुद्रात मोठी भरती आल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं। भरती असल्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनात अडचणी, ओहोटीनंतर मूर्ती तराफ्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता। चिंचपोकळीच्या चिंतामणीला गिरगाव चौपाटीवर भक्तिपूर्ण वातावरणात निरोप। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। गणपती विसर्जनानंतर मुंबईतील चौपाट्यांवर विसर्जन अभियान राबवलं जात आहे। जुहू चौपाटीवर दिव्याज फाउंडेशनच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते। चौपाटीवर असलेला कचरा साफही करण्यात आला। पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 26 तास पूर्ण मानाच्या 5 गणपतींचं आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन वेळेत झालं। मात्र तरीही बाकीच्या विसर्जन मिरवणुकी ह्या रेंगाळलेल्या आहेत। बुलढाण्यात शांततेत पार पडल्या गणेश विसर्जन मिरवणुका। जामोदमध्ये भाजप आमदार संजय कुटे यांचा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग। यावेळी त्यांनी लहानग्यांसोबत थिरकत महिलांसोबतही फुगडीचा आनंद घेतला। ऑस्ट्रेलियामधील पर्थ या ठिकाणी महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा। 2004 सालापासून महाराष्ट्रातील नागरिक एकत्र येऊन ऑस्ट्रेलियामध्ये हा गणेशोत्सव साजरा करतात। आज यंदाचं दुसरं चंद्रग्रहण रात्री 9:57 ते मध्यरात्री 1:26 लागणार चंद्राला खग्रास ग्रहण। 2022 नंतर सर्वात मोठं चंद्रग्रहण। चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीची वेळेमध्ये बदल। ग्रहण कालावधीमध्ये तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोवळ्यामध्ये ठेवण्यात येणार। चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिरातील आरतीच्या वेळेत बदल। रात्री 10:30 वाजता होणारी आरती आज रात्री 9:15 होणार, तर आरतीनंतर साई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार। खग्रास चंद्रग्रहणामुळे कोल्हापूरची कुलस्वामिनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दैनंदिन कामकाजामध्ये बदल। चंद्रग्रहणामुळे रात्रीची आरती होणार नाही, मात्र ग्रहण काळामध्ये मंदिर सुरू राहील। शनिशिंगणापूर शनिदेवाच्या पुजाऱ्यांना आता दक्षिणा नाही, शनिदेवाचा अभिषेक करण्यासाठी मानधन तत्वावर 6 पुरोहितांची नेमणूक। भाविकांना देवस्थानकडे 100 रुपये शुल्क भरून अभिषेक करता येईल। जरांगेंची एकही मागणी कायदेशीर नाही, घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या पद्धतीची नाही, मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटलांची टीका। बीडमध्ये सुरेश धस यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीसांचे लक्षवेधी बॅनर। देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक अशा बॅनरवर उल्लेख। आष्टीतील देवी निमगावमध्ये झळकले बॅनर। अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नसल्याची खंत धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली। बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का, मुंडेंचा सवाल। मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करताना फोटो असलेले बॅनरवर फक्त देवाभाऊ एवढाच उल्लेख। मराठा आरक्षणाबाबत जीआर काढल्यानंतर भाजपनं बॅनरबाजी केल्याची चर्चा। आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करतोय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिवरायांना नमन करतानाच्या फोटो आणि बॅनरवर शिंदेंची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे आणि आमदार पुत्र मल्हार पाटील आमने सामने। मल्हार पाटलांनी थोपटले दंड।
नादी नको लागू माझ्या तुला चांगलाच रडवीन या गाण्यावर पाटील थिरकले, तर पाटलांच्या उत्साही आव्हानांना ओमराजेंकडून स्मितहास्याने प्रत्युत्तर. माढा तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबाराजे जगतापांचा अंजली दमानियांकडून व्हिडिओ पोस्ट. सोलापुरात आयपीएस अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनद्वारे जोडून देणारे बाबासाहेब जगताप. व्हिडिओमध्ये नेता हा नशा करताना दिसतोय. पुणे गँगवॉर प्रकरणातील म्होरक्यावर गुन्हा दाखल. बंडू आंदेकरसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री आयुष कोमकरची अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या करणे. 29 गावातील ग्रामस्थांनी गावांच्या समावेशाच्या अध्यादेशावरच नोंदवला आक्षेप. अध्यादेशाचं बेकायदेशीर असल्याचं सांगत बचाव समितीने आरोप केला आहे. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप. याचा ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवरती परिणाम. राज्यातील 82 पोषण पुनर्वसन केंद्रांवरील 27 केंद्रांमध्ये संपामुळे सेवा बंद.